स्वामी शरणमय्यप्पा. आजचा 5वा दिवस आणि अय्यप्पाचा दर्शन घेण्याचा दिवस उजाडलेला आहे. आता आम्ही सकाळचे 3 वाजलेले आहेत आणि सर्व स्वामी दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत. स्वामी शरणमय्यप्पा. लगडत आहे बघा. सकाळचे 3 वाजलेले आहेत आणि सचिन स्वामी निघालेले आहेत दर्शनाला. काल अख्खा दिवसभर चालून आज 3 वाजताच निघाले. स्वामी शरणमय्यप्पा. सकाळचे 3 वाजलेले आहेत आणि फुल गर्दी दर्शन घेण्यासाठी. स्वामी शरणमय्यप्पा. फुल गर्दी. पहिल्या मंदिराचं दर्शन, परत शिड्या. अप्पाजीमेडू. अप्पाजीमेडू टॉप. 2 किलोमीटर असं पूर्ण अंगावर चढाई. एकदम छातीवर पाहिजे आत. स्वामी शरणमय्यप्पा. स्वामी शरणमय्यप्पा. अप्पाजीमेडू हा डोंगर पहिल्यांदा अय्यप्पा दर्शनाला जाताना लागतो. जवळजवळ तो 2.5 किलोमीटरच्या आसपास आहे, पण पूर्ण खडी चढाई. 2 टप्पे असे आहेत की अगदी जो मेटाकोटीला येतो, नंतर असा उतार लागतो परत. त्याच हिलवरून आपण खाली जातो आणि शेवटी परत अय्यप्पाची हिल आहे. छोटीशी, पण तिला चढ असं वाटत नाही, ती थोडी सपाटलाच शबरीमला. आता अप्पाजीमेडू हा डोंगर गेला, त्याच्यापुढे शबरीमला हा डोंगर. स्वामी शरणमय्यप्पा. स्वामी शरणमय्यप्पा. आणि ह्या वर्षी खूप गर्दी, लाखोनी भाविक आहेत. स्वामी शरणमय्यप्पा. स्वामी शरणमय्यप्पा. इथून पुढे शबरीमला हा आपल्याला पार लागणार आहे. आणि त्याच्या अगोदर असे इथं नारळ फोडले जातात. बाण, तलवारी हे प्रतीकं घेऊन येतात लोक आणि इथं ठेवतात आणि देवाला जातात. असं आहे स्वामी शरणमय्यप्पा. खूप हे प्रत्येक काडीसाठी एक स्वामी आलेला आहे इथं. म्हणजे पहा तुम्ही आता हे स्वामींची संख्या याच्यावरून तुम्ही शोधू शकता. एक काडी इक्वल टू एक स्वामी. इकडं पण पडलंय, एका दिवसाचं असतं. एका दिवसात तिकडं पण खूप पडलंय. हे सगळे बाव भरलेलं सगळं बाण आणि तलवार असंच. स्वामी शरणमय्यप्पा. तर स्टार्ट आहे जे शबरीमला जे आपण म्हणतो ते इथून स्टार्ट होतं. असं खडकीत पण जागा नाही, खाली पण एवढे खाली पण येतो.
स्वामी शरणमय्यप्पा. पहाटे 5 वाजताची गर्दी. 5 वाजता एवढी लाईन. अशी जवळजवळ 1 किलोमीटर लाईन. या मंदिरामध्ये आपल्याला दर्शन घेण्यासाठी 41 दिवसांचा उपवास करावा लागतो. 41 दिवस प्रमाणे राहावं लागतं. विविध नियमांचं पालन करावं लागतं. मगच या मंदिरामध्ये आपल्याला यायला प्रवेश. हा येरमुडी सोडण्याचा कार्यक्रम इथं सुरू असतो. देवाला आल्यानंतर आपण येरमुड्या सोडतो आणि असं जे तूप आपण नारळामध्ये भरलेलं असतं ते असं देवाला अभिषेक करण्यासाठी मिळतं. सगळ्या येरमुड्यामधला जो काय काय असतं कार्यक्रम तो सगळा अशा पद्धतीने काढला जातो. इथं प्रत्येक ब्लँकेट प्रत्येकाकडे दिलं जातं. मोरडे
आता आम्ही परत शबरीगिरीवरून शबरीमलावरून खाली उतरतो. दर्शन झालं. आता शबरीमलावरून परतीचा प्रवास सुरू झाला. स्वामी शरणमय्यप्पा, स्वामी शरणमय्यप्पा. काही लोक अशी डोली करून पण जाऊ शकतात. 12,000 रुपये डोलीला खर्च आहे. चढायला पण डोली असते, उतरायला पण डोली असते. हे आमचे गुरुस्वामी हे खाली उतरत आहेत. ये ऐसा डोली मिलता है. और कितना डोली का खर्चा आता है एक आदमी के लिए? एक आदमी वेट के हिसाब से वेट के हिसाब से तो कितना 10-12 हजार तक? मिनिमम 60 kg 4000 60 kg का 4000. one side on वन साइड, टू साइड two side डबल. 1000 ओके ओके ओके. abra same स्वामी शरणमय्यप्पा. हे पहा, अशा पद्धतीने ही डोली. चलो ही अशी डोली घेतात ते. स्वामी शरणमय्यप्पा. उतरताना पण खूप कष्ट लागतो, कारण खूपच जागेवर उतरायला लागतं. त्याच्यामुळे गुडघे दुखतात. परंतु ज्यावेळेस आपण अय्यप्पाला येतो त्यावेळेस ही यात्रेची मजा खूपच वेगळी. मी तुम्हाला दाखवतो किती उताराला लोक झाले. खूप जागेवर उतार. स्वामी शरणमय्यप्पा. भयंकर टाईट उतार आहे. आणि शबरीमलावर सामान्य नेण्यासाठी ट्रॅक्टर वापरलेला. स्वामी शरणमय्यप्पा. शबरीमला चढल्यानंतर पार्किंग पर्यंत आपल्याला बसने प्रवास करावा लागतो. आणि ती पार्किंग निलक्कल नावाची पार्किंग शबरीमलाच्या डोंगरापासून जवळजवळ 23 ते 24 किलोमीटर. आणि त्यासाठी आपल्याला बसने प्रवास करावा लागतो. हे सगळे थकले बाकलेले चेहरे आपल्याला आता दिसतात. ते जे पूर्ण डोंगर चढून आलेले आहेत. सकाळी 3 वाजता चढायला सुरुवात केली आणि दुपारी 11 वाजता खाली आलेत. मी नाही तोले.